हेलो एव्हरीवन, माझं नाव अनिकेत कदम आहे अँड आय एम द फाउंडर ऑफ राजमार्ग डिफेन्स अकॅडमी नांदेड. आणि आज पण 10वीच्या नंतर नीट आणि जे-डबल-ईच्या व्यतिरिक्त कुठल्या-कुठल्या करियर अपॉर्च्युनिटीज आहेत, याबद्दल माहिती पाहणार आहात. जसं की जसं मी नांदेडमधून बोलतोय. आपण नांदेडमध्ये पाहता नांदेड इज नोन फॉर द एज्युकेशनल हब, बट फॉर जे-डबल-ई अँड नीट स्टुडंट्स. इथे मोस्टली लोकांना बद्दल नाही माहिती आहे किंवा इंडियाच्या व्यतिरिक्त पण काही एक्झाम्स आहेत. त्याच्याबद्दल नाही माहिती आहे. तेच आज आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. देन कुठल्या-कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. जसं एक एक्झाम माहिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक एक्झाम असते एस-एस-आर. ठीक आहे. आणि नेव्हीची एस-एस-आर एक एक्झाम असते आणि दुसरी एक असते एअर फोर्सची ग्रुप एक्स-वाय. त्या पण एक्झामबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. ठीक आहे. देन व्हाय टू चूज डिफेन्स फोर्सेस? आता एक पर्सनल क्वेश्चन झाला. सगळ्यांचे आन्सर्स वेगवेगळे असणार आहेत. व्हाय डिफेन्स फोर्सेस? पहिली तर गोष्ट मी हे सांगेल, की 12च्या नंतर एवढं सिक्युअर करियर देणाऱ्या हे एक अच्छी अपॉर्च्युनिटी आहे. एक्झाम आणि दुसऱ्या एक्झाम. दॅट इज व्हाय आय विल चूज डिफेन्स. देन अगेन एक प्राईड आहे, हॉनर आहे, टू सर्व्ह नेशन हे तर आहेच. ठीक आहे. एडव्हेंचरस लाईफ आहे. दॅट इज व्हाय आणि बाकी सगळ्यांचे दुसरे वेगवेगळे रिझन्स असतील. देन डिफेन्स फोर्सेस. आता डिफेन्स फोर्सेस म्हटल्याच्या नंतर काय आलं? डिफेन्स फोर्सेस म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स. या तिन्हींना कंबाईन्ड डिफेन्स फोर्सेस म्हणतात किंवा आर्म फोर्सेस. रिमेंबर आणि थ्रू तुम्ही या तिन्हीपैकी कुठे पण एका ठिकाणी जॉइन करू शकतो ॲज अ ऑफिसर. अंडरस्टूड? अँड आता 2 एंट्रीज आहेत. मी जसे दुसरे 2 एक्झाम सांगितले होत्या. ऑफिसर एंट्री जी आहे ती एक्झाम आहे. ते 10च्या नंतर मुलं प्रिपरेशन स्टार्ट करू शकतील आणि 12वी मध्ये ती एक्झाम देऊन ॲज अ ऑफिसर म्हणून आर्म फोर्सेसमध्ये सर्व्ह करू शकतील. ठीक आहे. ती आहे थ्रू एक्झाम. त्याच्यानंतर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल स्टाफसाठी आणि ॲज अ सेलरसाठी. ठीक आहे. नॉन ऑफिसर एंट्री. ठीक आहे. तर त्याच्यासाठी कुठली आहे? एअर फोर्सची ग्रुप एक्स आणि वाय आणि नेव्हीची एस-एस-आर. आता नेव्हीमध्ये हे क्लास 3 ची पोस्ट झाली. याला म्हणतात सेलर. ग्रुप एक्स-वाय मध्ये पण ही क्लास 3 ची पोस्ट झाली. याला म्हणतात एअरमॅन. ठीक आहे. तर ह्या 2 एक्झाम्स. मग आता याचे इन डिटेल आपण पाहूयात. एन-डी-ए. एन-डी-एचा जो एक कॅम्पस आहे, तो पुण्यामध्ये लोकेटेड आहे आणि हा सगळ्यात एशियामध्ये सगळ्यात मोठा कॅम्पस आहे. जिथे ऑल तिन्ही फोर्सेसची आर्मी, नेव्ही, एअर फोर्सची एकत्र ट्रेनिंग दिल्या जाते. ठीक आहे. हा इंडियाचा सुदान ब्लॉक आहे, जो मेन एंट्रीला तुम्हाला दिसणार आहे. आणि ही जी एक्झाम आहे, ही एक्झाम कोण घेते? ही एक्झाम घेते यू-पी-एस-सी. ठीक आहे. आणि तुम्ही काय बनणार आहात? ऑफिसर. जर का तुम्ही आर्मीमध्ये लागलात, तुमचा प्रिफरन्स आर्मी असेल, तर आर्मीला तुम्ही लेफ्टनंट बनसाल. मग जर का नेव्हीत असेल प्रिफरन्स, तर तुम्ही सब लेफ्टनंट असणार आहात. एअर फोर्समध्ये असेल, तर एअर फोर्समध्ये तुम्ही फ्लाइंग ऑफिसर असणार. ठीक आहे. देन एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे एन-डी-एसाठी? पहा, एक तर एज किती पाहिजे? 16.5 ते 19.5 वर्ष. ह्या एजच्या इन बिटवीन आहात तुम्ही, तर तुम्ही एलिजिबल आहात एक्झाम देण्यासाठी. सेकंड थिंग काय आहे? सेकंड थिंग आहे, की माझं 12th अपिअरिंग असलं पाहिजे. मी 12th मध्ये असला पाहिजे आणि जेंडर काय? मेल, फिमेल, मुलं-मुली दोघं पण हे एक्झाम देऊ शकतात. आणि फॉर द रिक्वायरमेंट अनमॅरिड ऑब्व्हियसली त्या एजमध्ये तर अनमॅरिडच असतात. ठीक आहे. तर मग आणि एज्युकेशन. आता मी सायन्स स्ट्रीममध्ये आहे, की कॉमर्स स्ट्रीममध्ये आहे, की आर्ट्समध्ये आहे. सी मला थ्रू जर का आर्मी जॉइन करायचं असेल, एनी स्ट्रीम, कुठली पण स्ट्रीम चालते. तुम्हाला फक्त एक्झाम क्लिअर करायची, इंटरव्ह्यू क्लिअर करायचा आहे यू कॅन जॉइन आर्मी ॲज अ ऑफिसर. स्ट्रीम डझंट मॅटर. बट एअर फोर्स आणि नेव्ही जॉइन करायची आहे. तर तुमचा सायन्स स्ट्रीम असला पाहिजे. म्हणजे तुमचा फिजिक्स आणि मॅथ्स कंपल्सरी असला पाहिजे 12th मध्ये. तर तुम्ही एअर फोर्स आणि काय नेव्ही जॉइन करू शकतो. आणि मग त्याच्या व्यतिरिक्त ही जी एक्झाम आहे ना 2 सायकलमध्ये होते एन-डी-एची एक्झाम. एक पहिली सायकल म्हणजे एप्रिलमध्ये एकदा एक्झाम असते आणि दुसरी सायकल सप्टेंबरमध्ये एक्झाम. 2 सायकलमध्ये एन-डी-एची एक्झाम होत असते. आणि सिलेक्शन प्रोसेस काय आहे? रिटन एक्झाम असणार स्टार्टिंगला.
रिटन एक्झाममध्ये काय असणार आहे? पेपर 1, पेपर 2. पेपर 1 कशाचा असेल? मॅथ्सचा. ओके. जो की असेल तुमचा किती? 300 मार्क्सचा आणि पेपर 2 असेल गॅटचा, जो की असेल तुमचा 600 मार्क्सचा. आता गॅट म्हणजे काय? गॅट म्हणजे जनरल एबिलिटी टेस्ट आणि त्याच्यामध्ये सगळेच सब्जेक्ट आले. फिजिक्स आला तुमचा, केमिस्ट्री आला, इंग्लिश आहे, पॉलिटी आहे, जिओग्राफी आहे, सगळंच आहे. मग सर क्वेश्चन्स कुठल्या सब्जेक्टचे किती येणार? याच्यासाठी मी एक नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यामध्ये इन डिटेल सब्जेक्ट्स असतील. ते सब्जेक्ट, त्यांचा अप्रोच, स्ट्रॅटेजी, क्वेश्चन्स किती असतील हे सगळं सांगणार आहे. बट रिमेंबर याच्यात टोटल 150 क्वेश्चन्स असतील. 150 क्वेश्चन्स आणि मी फास्टमध्ये सांगेल, की 50 इंग्लिशचे क्वेश्चन्स असतील, नियर बाय फिजिक्सचे 25, जिओग्राफीचे 25, हिस्ट्रीचे 20-25, केमिस्ट्रीचे 10-15 असं व्हेरी करते. नॉट फिक्स. फक्त इंग्लिशचे फिक्स आहेत 50 क्वेश्चन्स. बाकी व्हेरी करतात 20-25 कुठले 10-15 असे क्वेश्चन त्याच्यावरती. हे 2 पेपर टोटल मार्क्स 900. देन पेपर निघाला माझा. माझा कट ऑफ क्लिअर झाला. म्हणजे 900 पैकी अप्रॉक्स कट ऑफ 350 चा असतो. 300 किंवा 350. पेपर निघाल्याच्या काय असणार आहे नंतर काय असणार आहे, माझा एस-एस-बी इंटरव्ह्यू असतो. ठीक आहे. एक इंटरव्ह्यू असेल तुमचा, त्याला सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड म्हणतात. ठीक आहे. तो इंटरव्ह्यू तुमचा कंडक्ट होईल. त्याच्यामध्ये बरेचसे टास्क असतात. त्याच्याबद्दल पण एक आपण लेक्चर घेणार आहात, की मी त्याच्यामध्ये कंप्लीट इंटरव्ह्यू प्रोसेस सांगणार आहे. 5 दिवसाचा इंटरव्ह्यू तुमचा कसा होतो. आणि मग त्याच्यानंतर असते तुमची मेडिकल एक्झामिनेशन. मेडिकल एक्झामिनेशन इज नॉर्मल. तसं तुम्हाला कुठला मेजर डिसीज नाहीये ना, मेजर सर्जरी नाहीये ना, हे चेक केलं जातं. नॉक-नीज किंवा कलर ब्लाइंडनेस, नाईट ब्लाइंडनेस किंवा मग कॅन्सर वगैरे अशा काही ज्या मेजर डिसीज आहेत ते चेक केल्या जातात. आणि मग त्याच्यानंतर मेडिकल एक्झाम पण मेडिकली तुम्ही फिट असाल, तर मग तुमचा मेरिट लिस्ट लागतो. मेरिट लिस्टच्या नंतर तुमची एन-डी-एमध्ये जॉइनिंग होते. धिस इज द सिलेक्शन प्रोसेस. अंडरस्टूड? देन लाईफ आफ्टर एन-डी-ए. जसं एन-डी-ए क्लिअर झाली, म्हणजे मी एन-डी-ए जॉइन केल्याच्या नंतर माझे 3 वर्ष एन-डी-एमध्ये ट्रेनिंग होणार, जिथे की माझं ग्रॅज्युएशन पण होणार. रिमेंबर, म्हणजे असं नका विचार करू 12वीच पास आहे सर मी. माझं एज्युकेशनच नाही झालं समज. तुमचं एन-डी-एमध्ये ग्रॅज्युएशन होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची आय-एम-एमध्ये ट्रेनिंग होऊन 1 वर्ष तुम्ही पोस्टेड होणार. आता तुम्ही पोस्टिंगच्या टाईममध्ये तुम्ही त्या टाईमला लेफ्टनंट असणार आहात. क्लास 1 ऑफिसर आहे तो. म्हणजे इक्विव्हॅलंट टू क्लास 1 ऑफिसर. आणि त्या टाईमला तुमचा एज किती असणार आहे? तुमचा एज असेल 21 टू 22 म्हणजे 21 आणि 22 च्या एजमध्ये तुम्ही क्लास 1 ऑफिसर म्हणून पोस्टेड आहात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय असते तुमची पेमेंट? पेमेंट तर ऑब्व्हियसली 1-1.5 लाखापर्यंत पेमेंट असणार आहे तुमची. करियर ग्रोथ जे आहे, फ्युचर करियर अपॉर्च्युनिटीज काय असतील सर? पहा, आपण हे जे रँक ऐकतो कर्नल, मेजर, ब्रिगेडियर ते तुम्ही लेफ्टनंट म्हणून जॉइन झाला ना, तर लेफ्टनंटच्या नंतर कॅप्टन, मेजर, कर्नल, ब्रिगेडियर, जनरल, आर्मी चीफ असे. हे मी कंप्लीटली नाही सांगितलं. एक जस्ट तुम्हाला ब्रीफमध्ये सांगितलेलं आहे मी, की यू हॅव चान्सेस टू गेट प्रमोटेड टिल चीफ ऑफ द डिफेन्स फोर्सेस. ठीक आहे. म्हणजे कुठल्या पण एखाद्या पर्टिक्युलर आर्मी, नेव्ही, एअर फोर्सच्या चीफ बनू शकतो तुम्ही. अंडरस्टूड? म्हणजे इतके चान्सेस आहेत. आत्ता जर का तुम्ही एन-डी-ए जॉइन करत असाल या एजमध्ये, तर ते हायेस्ट रँक तुम्हाला भेटू शकते. इंडियामधले जे हायेस्ट रँक आहेत, देअर यू कॅन गेट प्रमोटेड. अंडरस्टूड? ही एक करियर ग्रोथ अपॉर्च्युनिटी आहे. हे झालं एन-डी-ए बद्दल. मग आता एअर फोर्स आणि नेव्हीच्या ज्या 2 मी एक्झाम सांगितलेल्या होत्या तुम्हाला. एक होती ग्रुप एक्स आणि वाय. हे काय आहेत? आता पहा एअर फोर्सची एक एक्झाम असते. त्याला ग्रुप एक्स-वाय म्हणतात. एक्स स्टँड्स फॉर टेक्निकल जॉब, वाय स्टँड्स फॉर नॉन टेक्निकल. नॉन टेक्निकल म्हणजे ग्राउंड ड्युटीमध्ये. टेक्निकल म्हणजे एअर फोर्स ऑब्व्हियसली काय आहे? टेक्निकल फोर्सेस आहेत. मोर टेक्नॉलॉजी यूज होते तिथे. तर टेक्निकली पण सोल्जर्स लागतात सपोर्ट करण्यासाठी तिथे. आता ही एक्झाम काय आहे? ही एक्झाम तुमची 12th प्लसमध्ये तुम्ही देऊ शकता. 12वी पास मुलगा ही एक्झाम देऊ शकतो. आणि यांचा सिलेबस काय आहे? यांचा सिलेबस जो आहे फिजिक्स, मॅथ्स, इंग्लिश आणि जी-एस. जी-एस आता कशामध्ये येतो? जी-एस नेव्हीमध्ये येतो. त्याच्यामध्ये एअर फोर्समध्ये फक्त फिजिक्स, मॅथ्स, इंग्लिश 3च सब्जेक्ट आले. ओन्ली 3 सब्जेक्ट्स ठीक आहे. आणि 12वी प्लस आहात तुम्ही 12वी पास आहात.
तर फिजिक्स, मॅथ्स कुठला असणार आहे? फिजिक्स, मॅथ्स असणार आहे तुमचा जो तुम्ही 11th-12th मध्ये करत आलेला आहोत किंवा तुम्ही जे एन-डी-एमध्ये केलेलं आहे. मग सर एन-डी-एचा फिजिक्स आणि यांचा फिजिक्स, मॅथ्स कसा डिफरंट? काही डिफरंट नाहीये, फक्त लेव्हल डिफरंट आहे. एन म्हणजे काय झाला? ऑफिसर. हे काय झाले? क्लास 3. मग काय असणार आहे? लेव्हल कमी असणार आहे. सिलेबस सेम आहे. ठीक आहे? मग हे झाला नेव्ही. नेव्हीमध्ये एस-एस-आर एक्झाम. ही पण 12 पास मुलगा देऊ शकतो. याच्यामध्ये सिलेबस काय असेल? फिजिक्स, मॅथ्स, इंग्लिश प्लस जी-एस असतो. नेव्हीमध्ये जी-एस एक्स्ट्रा आहे. ठीक आहे. आणि हा पण कुठला फिजिक्स, मॅथ्स, इंग्लिश, इंग्लिश कॉम्पिटिटिव्ह इंग्लिश असणार आहे. तेच ग्रामर, व्होकॅब, कंप्रेन्शन हा पोर्शन असेल, की जे मी इन डिटेल सांगेल सिलेबसमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे. आणि जी-एस, जी-एस कंप्लीट ओव्हरऑल करंट अफेअर्स, हिस्ट्री, पॉलिटी असं आणि जिओग्राफी. मग ह्याच्यात काय आहे फायदा तुम्हाला? 18 ते 21 वर्ष वयापर्यंत हा मुलगा एक्झाम देऊ शकतो. 18 ते 21 वर्ष वयापर्यंत. आणि ही सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे. क्लास 3 जरी असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे. आणि जे एस-एस-आर आणि ग्रुप एक्स-वाय आहे, ती तुम्ही जर का एन-डी-ए लेव्हलची प्रिपरेशन आत्तापासून करत असाल, तर एन-डी-ए इस ॲट थिस स्टेज. एस-एस-आर, ग्रुप एक्स-वाय इस ॲट थिस स्टेज. मग काय, की जरी इन केस समहाऊ आय कुडंट क्लिअर एन-डी-ए, देन एनी हाऊ आय विल बी एबल टू क्लिअर ग्रुप एक्स-वाय आणि एस-एस-आर. म्हणजे काय होतंय अल्टिमेटली आय एम गेटिंग प्रिपेअर्ड फॉर थिस 2 एक्झाम्स. तर मी एन-डी-एची प्रिपरेशन करत असेल. अंडरस्टूड? आता त्याच्या व्यतिरिक्त काय आहे पहा, जसं मला हे सांगायचं होतं जे-ई-ई आणि नीट स्टुडंट्सला. जे-ई-ई म्हणजे काय? मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री 3 सब्जेक्ट. कुठले सब्जेक्ट? 11 कुठला सिलेबस? 11-12चा सिलेबस. म्हणजे 11-12चा सिलेबस मॅथ्स, फिजिक्सचा कुठे आहे? सेम एन-डी-एमध्ये पण आहे. सेम जे-ई-ईमध्ये पण आहे आणि सेम ग्रुप एक्स-वाय, एस-एस-आरमध्ये पण आहे. मग काय, की जो मुलगा एन-डी-एचं प्रिपरेशन करतोय ना, ही इज ऑलरेडी गेटिंग प्रिपेअर्ड फॉर द जे-ई-ई अल्सो. म्हणजे तो जे-ई-ई पण प्रिपेअर्ड होऊन जातोय आणि इव्हन सी-ई-टी जे स्टेट सी-ई-टी असते आपली, ती सी-ई-टी पण प्रिपेअर होऊन जाते. कारण त्याच्यामध्ये पण मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आहे, जे की मी एन-डी-एमध्ये करणारच आहे आणि एन-डी-एमध्ये मी एक्स्ट्रा गोष्टी करणार आहे. जे व्हॉट इस द थिंग आय एम प्रिपेअरिंग फॉर वन सिंगल एक्झाम एन-डी-ए, बट आय एम गेटिंग प्रिपेअर्ड फॉर जे-ई-ई, सी-ई-टी, ग्रुप एक्स-वाय आणि एस-एस-आर. आणि धिस इस द नीड ऑफ टुडे नाऊ. वी शुड हॅव मल्टिपल करियर अपॉर्च्युनिटीज जेणेकरून मला कुठे ना कुठेतरी सिलेक्शन भेटेल. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला समजलेलं असेल, की 10वीच्या नंतर नाहीयेत ॲक्चुअली हे 12वीच्या नंतर आहेत, बट प्रिपरेशनला तुम्हाला टाईम लागेल. म्हणून 10वीच्या नंतर तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे आणि तेव्हाच स्टार्ट करायची प्रिपरेशन. हे शेवटच्या 1-2 महिन्यामध्ये होणारी प्रिपरेशन नाहीये. ओके. तर मग 10वीच्या नंतर तुम्ही योग्य डिसिजन घ्या आणि आय आय विल से की तुम्ही एक्सप्लोर करा सगळ्या करियर अपॉर्च्युनिटीज. यू शुड नो अबाउट दॅट थिंग फर्स्ट. ठीक आहे. असं नाही की कोणीतरी म्हणतंय हे करायचंय, ते करायचंय. बट तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती पण असलं पाहिजे. ओके. तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही पण डाउट्स असतील, काही पण क्वेरीज असतील, यू कॅन कमेंट. मी त्याला रिप्लाय करेल. इव्हन यू कॅन कॉल अस. वी आर अवेलेबल ऑफलाईन ॲट भाग्यनगर रोड, नांदेड. इथे आमची ब्रांच आहे. यू कॅन कॉन्टॅक्ट अस. थँक यू.